शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोळ कांदा पिकाची माहिती घेणार आहोत। त्याची लागवड कशी करायची, त्याचा हंगाम किंवा त्याचा लागवडीचा काळ कोणता असला पाहिजे आणि त्या टोळाची निवड कशी आपल्याला करायची किंवा बीज प्रक्रिया कोणती असली पाहिजे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि ही जी माहिती ही खूप महत्त्वाची आपला टोळ कांदा पिकाची किंवा बियाण्याचा जो कांदा आहे तो त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा व्हिडिओ किंवा ही माहिती खूप महत्त्वाची, कारण इथंच बरंचसं उत्पन्न हे आपलं याच माहितीवरती अवलंबून असतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूयात की लागवडीचा हंगाम किंवा काळ कोणता असला पाहिजे। तर रब्बी हंगामामध्ये आपण जो टोळ कांदा लागवड करतो तो कधी करायचा, तर तो ऑक्टोबरच्या शेवटी ते 15 नोव्हेंबर 20 नोव्हेंबरपर्यंत टोळ कांदा पिकाची आपण लागवड करू शकतो। याच्यानंतर याच्या जमिनीचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर याची जमीन ही एकदम भुसभुशीत असली पाहिजे। जेवढी जमीन भुसभुशीत असली तेवढं उत्पन्न कांदा पिकाचं चांगलं होतं किंवा ज्या हानिकारक बुरशी आहेत जमिनीतल्या त्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो। ती जमीन कशी असली पाहिजे शेतकरी मित्रांनो, तर एकदम भुसभुशीत किंवा पाण्याचा निचरा होणारी ही जमीन पाहिजे। आता ही जर जमीन असली तर आपलं जे कांदा पीक आहे ते एकदम चांगल्या पद्धतीनं वाढतं आणि रोगाची जी प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होतो तो कमी प्रमाणात होतो। जर जमीन या पद्धतीची जर असली तर, जर पाण्याचा निचरा जर झाला नाही तर आपल्या खालून ज्या हानिकारक बुरशी जमिनीतल्या असतात त्याचा प्रादुर्भाव हा आपल्याला कांदा पिकामध्ये नाही तर कोणत्याही पिकामध्ये वाढलेला दिसतो। त्यामुळं आपल्याला भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन त्यामध्ये निवडायची। त्यानंतर या जमिनीचा pH हा 6.5 ते 7 पर्यंत असला पाहिजे, तेव्हा ही जमीन कांदा पिकासाठी आपण योग्य प्रकारे मानल्या जाते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, टोळाची आपल्याला निवड कशी करायची, खूप महत्त्वाची खरं तर ही गोष्ट आहे। आता टोळाची निवड जर करायची असली तर एक समान म्हणजे एका एकरामध्ये जो कांदा लागवड करणार आहे ती पूर्णतः समान आकाराचा असला पाहिजे। समान आकाराचा म्हणजे त्याचा व्यास जो आहे तो मध्यम असला पाहिजे किंवा त्या व्यासाचे जो आकार आहे तो 3 ते 4 सेंटीमीटर असला पाहिजे। हा झाला मीडियम आकाराचा कांदा। आता हा जो कांदा आपण लागवड करणार आहे तो 14 ते 15 क्विंटल एकरी आपल्याला त्याचे टोळ लागणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, टोळ कांदा लागवड करताना मध्यम आकाराचा तो कांदा असला पाहिजे। कोणत्याही कंपनीचा असेल तो मध्यम आकाराचाच असला पाहिजे, त्यावरती तुमचं उत्पन्न हे ठरलेलं असतं। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता बीज प्रक्रियाचा जर विचार केला, बीज प्रक्रिया म्हणजे अर्थात लसीकरण जेवढं महत्त्वाचं आहे तशीच कोणत्याही पिकाला बीज प्रक्रिया ही महत्त्वाची असते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांद्याला जर मर लागू नये किंवा नंतर मर लागते लागवड झाल्यानंतर किंवा वरती कांदा एकदा आला की मरलेले आपल्याला काही सुकलेले किंवा मेलेले रोपं आपल्याला तिथं दिसतात। ते कशामुळे, तर हानिकारक बुरशींची वाढ यावर्षी जास्त जमिनीमध्ये झालेली आहे। त्यामुळे आपल्याला कसं त्यावरती नियंत्रण मिळवता येईल, तर आपल्या ड्रिपमधून नंतर आपण हे करू शकतो, ड्रिंचिंग वगैरे करू। परंतु आज आपल्या हातात एकच गोष्ट आहे की त्यामध्ये चांगल्या पद्धतीची बीज प्रक्रिया आपण त्यामध्ये करू शकतो। तर ती कोणती करायची, तर केमिकलचा जर तुम्ही विचार केला त्यावरती तुम्ही फवारू सुद्धा शकता किंवा ते बुडवून सुद्धा त्या पाण्यात मध्ये लावू शकता। त्यामध्ये केमिकलचा जर विचार आपण केला तर मॅन्कोझेब मेटलॅक्झिल किंवा मॅन्कोझेब हे कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा येतं किंवा कार्बेंडेन्झिम असेल, याच घटकांचा जर बीज प्रक्रियेसाठी जर आपण वापर केला तर चांगली बीज प्रक्रिया आपण तिला समजू शकतो। त्यासोबतच जर जैविकचा जर विचार केला तर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास किंवा मायकोरायझा। त्यामुळे बीज प्रक्रिया करताना दोन आपण त्यामध्ये घेऊ शकतो, एक केमिकल किंवा जैविक। जर केमिकल जर आपल्याला घ्यायचं असेल तर मेटलॅक्झिल, मॅन्कोझेब किंवा कार्बेंडेन्झिम याचा वापर तुम्ही करायचा आहे। किंवा जैविकचा जर विचार केला तर त्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा किंवा सुडोमोनास आणि मायकोरायझा यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा सुद्धा आपण वापर त्यामध्ये करू शकतो। याच पद्धतीनं जर शेतकरी मित्रांनो जर आपण लागवड केली तर चांगल्या पद्धतीनं आपला कांदा हा वाढू शकतो, एकसारखे समान वाढ होऊ शकते आणि रोगविरहित खरं तर आपल्या कांदा पिकाची वाढ आपल्याला झालेली दिसत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नाविन्यपूर्ण माहिती किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो।